अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर उल्हासनगरमधल्या शांतीनगर स्मशानभूमीत संध्याकाळी 5:30 वाजायच्या सुमारास दफन केला। त्याआधी तिथं जोरदार गदारोळ झाला। दफनविधीसाठी अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयामधून उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दुपारी आणला। यासाठी स्मशानभूमी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता। मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अक्षय शिंदेच्या दफनविधीला जोरदार विरोध केला। पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी दफनासाठी खोदलेला खड्डाही बुजवला। त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा जेसीबीच्या मदतीने खड्डा पुन्हा खोदला। अखेर या खड्ड्यात अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दफन केलं। तर आपण पाहतो अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगर स्मशानभूमीत आणण्यात आला। त्यानंतर अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध करत असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खड्डा बुजवला आणि त्यानंतर अखेर अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दफन करण्यात आलं। उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले होते आणि मृतक अक्षय शिंदे यांच्या आईवडिलांनी जे आम्हाला ॲप्लिकेशन केलेलं होतं त्याप्रमाणे त्यांना आम्ही इथे त्यांचा दफनविधी त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यात आलेला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त लावून आम्ही त्याप्रमाणे करून घेतलेला आहे।